एक महत्त्वाची बातमी, देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ 27 जानेवारीला होणार। महाराष्ट्रातही यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमात सहभागी होतील अशी माहिती नागपुरात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे। त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी अडचण येते ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे। सरकारने सुरू केलेली स्वामित्व योजना म्हणजे काय? या योजनेच्या तरतुदी काय? तर जमिनीवरून होणारे वाद, घरपट्टीवरून होणारे वाद टाळण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे। गाव पातळीवर नकाशे तयार करणार, पुढील पिढी करता ऑनलाईन डॉक्युमेंट सुद्धा या योजनेच्या माध्यमातून काढता येणार आहे। गृह कर्ज घेण्यासाठी आणि व्यवसायासाठी सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे। ग्रामीण आणि शहरी अशा 30,000 गावात ड्रोन सर्वे होणार आहे। ड्रोन सर्वेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यास मदत होईल। आदिवासी गाव आणि मागास गावातही याचा मोठा फायदा होईल।